आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले, आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले. त्याच्यामुळे आता इथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. पण ठीक आहे. तर माधुरी हातेनीच्या संदर्भातला प्रश्न आहे. राहुल गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत नाही आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते. ते सगळं स्लाइड शो बघत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसं मतांची चोरी झालेली आहे. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे. अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे. ती सगळीकडे ते मांडत आहेत. याच्यानी मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही. सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते मांडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्टमध्ये प्रॉब्लेम आहे. आम्हालाही मान्य आहे, आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतो आहे. आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा. आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका. मग त्यांना नेमकं हवं काय आहे? त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाही आहे आणि वोटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाही आहे. त्यांना केवळ आपल्या हारण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे. ते कारण त्यांनी शोधून काढलं. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि ते जे प्रेझेंटेशन आहे त्याविषयी सांगितलं. ते ज्या ठिकाणी बसले त्याबद्दल तुम्ही म्हणालात. पण त्यांना जे स्थान देण्यात आलं त्यांना बघा, त्यांना कोणी कोणाला स्थान दिलं आरोप प्रत्यारोप कोण आरोप करणार? असं म्हणतायत की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षाही त्यांना सन्मानाची मानाची वागणूक. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही. एक लक्षात घ्या, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहे, ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून बरं का तो नजराणा अमित शहांच्या पायाशी टाकलेला आहे, त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत. आम्ही लाचार नाही कधी कोणाशी. आम्ही दिल्लीत गेलो, आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जातो. आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो. आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो. तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात अमित शहानी, देवेंद्र फडणवीसांनी. त्याच्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्या मागे शेपटं हलवत फिरलो असतो ना, जसे इतर लोक फिरत आहेत. आम्ही तुमच्याशी लाचारी करायला तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा. आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे. आम्ही त्यातले नाही. लक्षात घ्या मिस्टर फडणवीस, तेव्हा आम्हाला या बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.